इंदसदवंदियाणं त्रिभुवनमिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ते फक्त उघड पडत. पंचस्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 48 चालू होती आपली. नाणी नाणं च सदा तंतरी दोदु अण्णमण्णस्स दोन्नम अचेदनत्तं पसजदि सम्मं जिनावमदं. काय सांगितलं की माझा आवाज येतोय ना? ज्ञानी आणि ज्ञान आणि ज्ञानी ह्याच्यामध्ये जर सर्वथा भेद केला तर काय दोष येतो ह्याच्यासाठी सांगायला लागलेत ना. ज्ञान आणि ज्ञानी अन्नम अन्नस्स एकमेकापासून किंवा परस्पर अर्थांतर आहेत असं जर मानलं 48 नंबरचे तर दोन्नम अचेतनम पसजदी दोन्ही पण ज्ञान आणि ज्ञानी दोन्ही सुद्धा अचेतन होईल आणि त्यावेळेस जिनावमदम सम्मम जिनावमदम म्हणजे सम्यक रीतीने किंवा काय घेतलं त्याने अर्थ अच्छी तरह से असम्मत है म्हणजे भगवंतांना हे अमान्य आहे, भगवंतांच्या मताच्या तो बाहेर आहे. म्हणून द्रव्य आणि गुण हे परस्पराशी तादात्म्य रूप असतात. कधीही द्रव्याचे गुण हे अन्यत्र नाहीत किंवा अन्याचे गुण हे द्रव्यामध्ये मिसळत नाहीत. म्हणून समयसारची एक गाथा घेतली ना ह्याच्यासाठी 103 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की जो जम्मी गुणे दव्वे सो अण्णमिदुन संकमदि दव्वे सो अण्णम संकंतम कहतम परिणामये दव्वम. जो जम्मी गुणे दव्वे जे ज्या द्रव्यामध्ये जे आहे जो जम्मी गुणे दव्वे जे काय गुण ज्या द्रव्यामध्ये आहेत ते अन्यामध्ये संक्रमण करत नाहीत किंवा अन्याचे गुण दुसरं द्रव्य संक्रमित करत नाही. काय कळलं? म्हणजे ज्यांची अशी मान्यता आहे की मी पराचं करतो तर तिथं त्यांना सांगितलं की जे गुण ज्या द्रव्यामध्ये आहेत ते त्याच्याशीच निगडीत आहेत, त्याचा परिणामच करतील किंवा त्याच्यामध्येच त्याचं सगळं कार्य दिसेल. अन्याचं कार्य करण्यामध्ये अन्याचे गुण परिणमण्यामध्ये दुसरं द्रव्य समर्थ नाही. मग असंच इथं पण सांगितलं की जर गुण बाहेर असतील असं मानलं आणि ते येऊन जर जीवाला चिकटतात आणि मग कार्य होतं असं मानलं तर जिनेंद्रांचा तो अवमत आहे म्हणजे जिनेंद्रांचं मताच्या बाहेर आहे तो जीव असं तिथं खुलासा करून सांगितलं आहे. मग त्यांनी सगळ्या प्रकारांनी उदाहरणं देऊन सांगितली होती की जसं अग्नीपासून उष्णत्व भिन्न नाही किंवा तो ज्ञानापासून ज्ञानी भिन्न नाही. मग तशी आम्ही अनेक उदाहरणं घटवली होती याच्यामध्ये. जसं सुवर्णापासून त्याचा राजगुण भिन्न नाही, साखरेपासून त्याची गोडी जर भिन्न झाली तर काय आपत्ती आहे? ती गोडी कुठं राहणार नाही आणि साखरेला पण काय व्हॅल्यू राहणार नाही कारण साखर कार्य काय राहिलं मग त्याचं. जर ती गोडी त्याच्यापासून सर्वथा वेगळी आहे म्हणलं तर साखरेचं अस्तित्वच काय राहणार? पाण्याची शीतलता हे त्याचा स्वभाव आहे, त्याचे गुणधर्म आहेत. मग जर ते त्याच्यापासून सर्वथा वेगळे आहेत असं म्हणलं तर न पाणी राहील न त्याची शीतलता राहील. त्यामुळं अग्नीची उष्णतेशिवाय अग्नीचं काय अस्तित्वच नाही आहे. म्हणून दोघांचे पण गुण आणि द्रव्य हे परस्परापासून अनन्य असतात. मग कथंचित भेद करा, कथंचित अभेद स्वीकारलं तर दोष नाही आहे, पण जिथं सर्वथा भेद मानला तिथं दोष येतात. काय सांगितलं तर दोष येतात तर ज्ञानापासून जर ज्ञानी भिन्न असेल तर काय आपत्ती येणार? काय सांगितलं होतं? ज्ञानापासून ज्ञानी जर भिन्न आहे असं मानलं. प्रवचनसारची किती गाथा सांगितली होती? 24-25 गाथा काल बघितली होती आम्ही. त्याच्यामध्ये सांगितलं ना की जर ज्ञान ज्ञानीपासून म्हणजे आत्म्यापासून अधिक असेल तर काय होतं आणि आत्मा ज्ञानापासून अधिक असेल तर काय होतं.
कोणाला अचेतनपणा प्राप्त होतो सांगा? काल घेतलेलो आपण. ज्ञानीपासून ज्ञान जर अधिक असेल तर, आणि ज्ञानापासून ज्ञानी अधिक असेल तर. ज्ञान अधिक असेल तर ज्ञानाला चेतनपणा प्राप्त होणार, आणि ज्ञानी अधिक असेल तर ज्ञानीला चेतनपणा प्राप्त होणार. जो जास्त अधिक आहे म्हणून सांगितलं ना, ज्याचा अधिकता आहे तो अचेतन होईल असं हे समजतो. तुला नाही बसायला तर काय सांगितलं होतं काल? म्हणजे असं केलं होतं का आम्ही, एक असं डायग्रामॅटिक करताना की हे ज्ञान आहे आणि हे आत्मा आहे. जर आत्मा ज्ञानापासून अधिक असेल तर कोण अचेतन होणार? आत्मा अचेतन होणार. जो अधिक आहे तो अचेतन होणार, कारण ज्ञानाशिवाय त्याचं कार्यच चालणार नाही. आणि जर याच्या विरुद्ध केलं की आत्मा लहान आहे ज्ञानापासून आणि ज्ञान मोठं आहे, तर ज्ञानाला अचेतनपणा प्राप्त होतो, कारण ज्ञान आत्मेशिवाय कार्य करू शकत नाही. असं अन्य कुठल्या द्रव्यामध्ये जो ज्ञान चिकटलं तर त्याला पण जाणण्याचा अनुभवण्याचा प्रसंग येईल, पण असं तर होत नाही. म्हणून सांगितलं काय, ज्ञान आणि आत्मा. आत्मा आहे तो ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान आहे ते ज्ञेय प्रमाण आहेत. म्हणजे आता 23 आदानानपमाणम नाणम ज्ञेयपमाणमुद्दिष्टम ज्ञेयम लोयालोयम तम्हा नाणम तु सव्वगयम. म्हणून ज्ञान सर्वगत आहे, कारण ज्ञान सर्व ज्ञेयांना विषय करू शकतं, म्हणून सर्व ज्ञेय प्रमाण आहे असं म्हणलं जातं कथनची. ठीक आहे, तर त्याच्यात अध्यात्म काय लावलं होतं आपण? जयसेनाचार्यांनी शेवटच्या गाथेमध्ये सांगितलं, शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलं होतं ना की हे सगळं समजून काय फायदा? अंतरंग उपकरण आणि बहिरंग उपकरण असे दोन प्रकारचे भेद घेतले होते. त्यालाच म्हणलं अंतरंग उपकरण म्हणजे उपादान आणि बहिरंग उपकरण म्हणजे निमित्त. मग प्रत्येक कार्य होत असताना एक अंतरंग कारण आहे आणि एक बहिरंग कारण आहे. पण ज्याच्या सद्भावात कार्य होतं आणि ज्याच्या अभावात कार्य होणारच नाही त्याला म्हणायचं कार्याचं उपादान. मग तिथं म्हणलं की जेव्हा काल बघितलेलं उदाहरणामध्ये थोडंसं मला एक्सप्लेन करायचं राहिलं होतं की ते जे न्यायदीपिकेमधलं आपण बघितलं होतं ना, की तो नैयायिक काय मानतो. काल मी टाकलेलं ग्रुपवर टाकलेलं आहे ते उघडून बघा पाहिजे, नाही तर 229 पानावर का 35 पानावर असं आलेलं आहे न्यायदीपिकेमध्ये, की जे नैयायिक आहेत त्यांनी काय मानलं, कार्य झालेलं आहे की डोळ्याने पांढरी वस्तू जाणली पाहिली. मग कार्य कोणामध्ये झालं? उपादान कोण? उपादान कोण? ज्ञानपर्याय, जाणण्याचं कार्य झालंय. आणि त्यामुळं तिथं ती डोळे वस्तू सगळं निमित्तामध्ये घातलं. आणि तू काल विचारलं काय मला, 100% म्हणजे काय घेतलं ना. मग तिथं उपादान आणि निमित्त कार्य करत असताना दोन्ही पण हजर आहेत. पण कार्य करतंय कोण किंवा होतंय कोणामध्ये, तर एवढंच समजून घ्यायचं की उपादान जे असतं ते 100% कार्याचा करता असतो आणि निमित्त 0%. हे झालं निश्चयने. निश्चयने असं म्हणलं जाणार, पण व्यवहारण्याने काय सांगणार? व्यवहार म्हणजे असद्भूत व्यवहारण्याने की उपादान 100% आणि निमित्त 100% असेल तरच कार्य होतं, कारण योग्य उपादान आणि योग्य निमित्त असल्याशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. त्यामुळे उपचरित असद्भूत व्यवहारण्याने हे कथन योग्य आहे. त्यामुळं नैयायिकांनी हे मत सांगितलं की तुम्ही निमित्त सुद्धा कार्याचं करता माना, म्हणजे उपादान 100% आणि निमित्त 100% प्रेझेंट असताना कार्य होतं असं त्याला म्हणायचं आहे. त्यामुळं दोघं पण त्या कार्याचे करता आहेत अशी शंका करायची शंका होती. आणि त्या चार्टमध्ये खालचं जे कॉलम आहे ते दिलेलं ते जैनांनी सांगितलेलं उत्तर आहे. मग त्याच्यात त्यांनी गटवले की हे मान्य आम्हाला उच्चरित असद्भूत व्यवहार नाही, पण निश्चयाने कार्याचं करता नियमाने उपादानच आहे, निमित्त नाही.
ह्याच्यात कोणाला शंका असली तर विचारा, हे बेसिक आहे किंवा इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे. जर हे नाही कळलं तर न्याय कळणार नाही आपल्याला. सगळं न्यायाची व्यवस्था ह्याच्यावरच अवलंबून असते की कुठं कार्य होतं. आपल्याला सम्यक दर्शनाची उत्पत्ती झाली तर कुठं झाली, कोणामुळे झाली. मग तुमची सगळी निमित्ताधीन दृष्टी आहे ती नष्ट करण्यासाठी हे सांगितलं महाराजांनी सगळं खुलासा करून छान आपल्याला, की जिथं तुम्हाला वाटेल की कोणीतरी चांगले देवशास्त्र गुरु भेटले तर मला सम्यक दर्शन होईल, काहीतरी ते वाचायला मिळालं तर सम्यक दर्शन होईल, किंवा सगळी बाहेरची अनुकूलता चांगली असेल तर सम्यक दर्शन होईल, तर बाहेर कशावर ते शरीर निरोगी असेल तर सम्यक दर्शन होईल. कोणाला व्हायचं सम्यक दर्शन? जीवाला व्हायचं का शरीराला, का त्या बाहेरच्या सामग्रीला व्हायचं आहे? मग त्याच्यामुळं जर होत असेल तर समोश्रणात कोणालाच काय कमी नाही आहे. सगळे का सम्यक दृष्टी नाही आहे? कुठलाही तिथं शारीरिक त्रास नसतो किंवा प्रतिकूलता नसते किंवा पाहिजे ते सगळं आहे. देव आहेत, गुरु आहेत, शास्त्र आहे, जिनवाणी आहे, ऐकायला मिळतंय, किंवा सगळी बहिरंगामध्ये व्यवस्था तशी आहे. काय नाही असं नाही. मग समोश्रणात सगळे जीव सम्यक दृष्टी व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणून सांगितलं बहिरंगामध्ये निमित्त अकर्ता असतो. त्या निमित्ताकडून दृष्टी हटवण्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं खुलासा करून सांगायला लागलेत, स्पष्ट करून, की तुम्ही उपादानावर जगा, उपादानाकडं बघा. सगळ्या बाबतीमध्ये समाधी मरण कसं साधायचं आपलं? कोणीतरी भेटायला पाहिजे, साधणारं, सांगणारं, संबोधन करणारं, स्थितीकरण करणारं. कोणच नाही मिळालं म्हणून आम्हाला असं त्रास झाला त्यांना असं वगैरे कोण सांगतात ना, कारण मेलेला माणूस तर सांगणार नाही आहे. त्यामुळं ते बाकीचे म्हणतात कोण भेटलं नाही, कोण सांगणारं नव्हतं, त्यामुळे त्यांना लय आकुलता झाली. कोणी सांगणारं असेल तरीसुद्धा जर त्या जीवाची उपादानगत योग्यता असेल तर तो स्वतः सगळ्या प्रतिकूलतेत सुद्धा चांगलं साधेल किंवा अनुकूलतेमध्ये सुद्धा साधू शकणार नाही असं. कारण इथं अनेक सल्लेखना झालेले बघितलेत आपण, तुम्ही पण ऐकले असताल अनेकांचे, की कुठून कुठून अशा प्रतिकूलतेतून येऊन इथं त्या जीवांनी सल्लेखना साधली. असंच एकांची सल्लेखना बाहुबलीला झालेली आम्ही बघितली होती. म्हणजे शेवट नाही बघायला मिळाला आम्हाला, पण आम्ही जेव्हा तिथं होतो त्यावेळेस तिथे एक जण असे क्षपक आले होते की ज्यांना शरीरामध्ये पाणी साठत चाललं होतं, काहीतरी त्यांना पोटाची कावेचा रोग झालेला आणि पाणी त्यांचं बाहेर पडत नव्हतं कुठून सुद्धा. त्यामुळं पोट असं खूप जलोदरसारखं फुगलं होतं त्यांचं. स्त्री होत्या त्या, आणि त्या वैद्यांनी सांगितलं होतं की नाही काय करू शकत, तुम्हाला काय साधायचं असेल ते साधा. आणि मग ते पण ज्ञानी होते ज्यांनी साधत होते ते, आणि त्यांनी सांगितलं मला क्षेत्रावर घेऊन चला सानिध्यामध्ये वगैरे. मग त्यांच्या घरातल्यांची तयारी त्यांनी पण घेऊन आले त्या सगळ्यांना, सगळेजण आले त्यांच्याबरोबर. आणि मग बाहुबलीमध्ये त्यांनी रूम घेऊन राहिले होते अनेक दिवसपर्यंत त्यांना. मग सारखं, आणि ते मेन शिबिर चालू असल्यामुळं सगळ्यांचं संबोधन त्यांच्या कानावर. आता कसं मिळालं हे सानिध्य? कोण कुठल्या अन्य गावातला जीव होता त्याला अशा सगळ्या कोणाकोणाचं बाहेर गावातले सगळे आलेले विद्वान जाऊन त्यांना उपदेश करण्यायोग्य त्याची योग्यता, म्हणजे त्याचं उपादान कसं होतं बघा की. आणि त्याला ग्रहण करण्याची तयारी होती, पात्रता तशी होती त्या जीवाची की कोण आहे सांगेल ते तसं ऐकायची तयारी. आणि नेमकं तिथं 2 त्यागी पण होते, आणि मग त्या त्यागींच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सल्लेखना झाली. म्हणजे शेवटी मिळायचं असेल ना, उपादान असेल ना, कुठूनही कसंही मिळतं. नाहीतर मग दवाखान्यामध्ये तडफडत तर अनेक जीव मरतात. तिथं कोण साधू शकतं त्यांचं? तिथं पण त्याची जर योग्यता असेल तर तो स्वतः आपली सल्लेखना साधणार. म्हणून ही तयारी ठेवा की निमित्तावर मला जगायचं नाही, निमित्तावर मी अवलंबून नाही. निमित्त माझं मला सुखी करणारा नाही आणि दुःखी करणारा नाही आहे. म्हणून ते आज आलेल्या वाक्यांमध्ये आलं होतं ना, काहीतरी बहुतेक श्रेणीजींच्या वाक्यांमध्ये आलेलं की सुख पाहिजे असेल तर, म्हणजे सुख जे मिळतं ते स्वाधीन असतं, आणि दुःख जे तुम्ही भोगता ना त्यावेळेस पराशी अटॅच असता, एवढंच समजून घ्या. म्हणजे दुःखासाठी तुम्हाला कारण बाहेर आहे, म्हणजे काय म्हणायचं, एक दुःख तुम्हालाच भोगावं लागतं, पण तिथं पराची अटॅचमेंट आली आहे म्हणून. आणि सुख पाहिजे म्हटल्यावर तुम्ही पराशी अटॅच झालं तर कधीच सुख मिळत नाही. वाटतंय तिथं की संसार छान असेल तर मी सुखी, पण किती सुखी? आता पोळल्यावर काय तरीसुद्धा पोळच तरीसुद्धा त्याच्यात रमायचा प्रयत्न केलो तर मग आपल्यासारखे अज्ञानी आपणच. त्यामुळे सतत ही भावना ठेवायची. आजीच्या वेळी नाही का, आजीच्या वेळी नाही का अम्मा अचानक आले सोलापूरला, सल्लेखनात आले. उपादान असेल ना त्याला कसं पण मिळणार, तुम्हाला कोण मिळणार सांगाई?
म्हणून अशी उपादानगत योग्यता तयार करा. बाहेर कोणाला दोष द्यायचं नाही आपल्याला. आजीने मागितलं होतं का असं पाहिजे म्हणून कोण? मला त्यांच्याकडे घेऊन चला, तिथंच साधायचंय, त्यांना घेऊन या माझं साधायला. काय नाही, अशी निरपेक्षता होती ना, आणि ते सहज अनुकूलता कशी मिळत गेली त्यामुळं. मग तशी आपली तयारी ठेवायची. आपल्याला सुद्धा मला साधण्यायोग्य एवढं ज्ञान माझं खंबीर व्हायला पाहिजे, तेवढं माझं उपादान पक्क व्हायला पाहिजे. तर बाहेर कोणी प्रतिकूल असू दे नाही तर अनुकूल असू दे, बघ एवढं सुंदर आपली साधना होणार. त्यामुळे सगळ्यांनी तशी आपली स्वतःची तयारी करा. कोणाला बाहेर, आणि त्याच्यासाठी धर्म शिकवा. जे आपल्या सानिध्यात आहेत ना त्यांना धर्म शिकवा, जेणेकरून की तुम्हाला जेव्हा आकुलता होत असणार आहे, शरीरामध्ये वेदना होत असणार आहे, त्यावेळेस ते एकाचं सांगितलं ना उदाहरण, की त्या मुलांना काहीच माहीत नाही आहे संस्कार नसल्यामुळं, आणि त्या घरातल्या वृद्धांची संलेखना चालू होती, आणि मग ते वृद्ध म्हणतात की मला काहीतरी भजन ऐकवा, समाधी मरण ऐकवा. तर ते मुलं म्हणले तर आम्हाला काय पाठशाळेलाच पाठवलं नाही, आम्हाला काही येत नाही, आम्ही काय शिकवणार, सांगणार, म्हणणार तुमच्याबरोबर. शेवटी त्यांनी मोबाईल काढला आणि समाधी मरण लावलं त्याच्यात ऐकायला. म्हणले ऐका तुम्ही हे, आणि लावून ठेवून त्यांचं कुठं लक्ष आहे. आणि मग ह्यांना जास्त व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला होता, आणि मग त्याच्यामध्ये आकुलता झाली की पोरांचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये. कोण ह्यांच्याकडं बघायला तयार नाही, ह्यांचे परिणाम सांभाळायला तयार नाही. मग हे उदय तुम्हाला भोगावे लागणार आहेत. म्हणून आत्ताची पिढी तयार करा, तर तुमचं शेवट चांगलं होणार आहे, आणि त्याचं भविष्य त्यांना पण चांगलं राहणार आहे ते. कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते धर्माचे संस्कार आहेत शेवटी. म्हणून एकतर बाहेर परद्रव्यावर अवलंबून राहू नका, आणि जर तिथं आहे संयोग आपल्याबरोबर तर त्यांना सुद्धा मार्गदर्शन करा, जेणेकरून की त्यांच्यावर पण संस्कार राहतील आणि त्याचा फायदा आपल्याला पण होऊ शकतो. तर इथं जे अन्यमतवादीचं कथन आलं होतं ना, ते जरासं चांगलं घेतलंय वर्णिजींनी. त्याच्यातलं एक पॅरेग्राफ वाचते मी. भिन्नवादी आहे तो कोण? वैशेषिक मतवादी जो आहे तो भिन्नवादी आहे. त्याचं मत कसं आहे तो सांगतोय. आत्मा में ज्ञान गुण की उत्कृष्टता. कुछ लोग ऐसा कहते हैं कि यद्यपि यह आत्मा और ज्ञान जुदी जुदी चीज़ है, लेकिन आत्मा का व ज्ञान का संयोग हो जाता है. किससे? समवाय से. संबंध हो जाने से फिर ज्ञान भी चेतन हो गया, आत्मा भी चेतन हो गया. तोपर्यंत न ज्ञान चेतन होतं, न आत्मा चेतन होता. म्हणजे अशी त्यांची मान्यता आहे. जेव्हा ते एकमेकांना मिसळले त्यावेळेसच ते चेतन झाले. किंतु बात यह घटित हो नहीं सकती, क्योंकि कोई भी द्रव्य अपना विशेष लक्षण लिए बिना, अपना कुछ स्वभाव किए बिना, द्रव्य ही क्या है, त्या द्रव्याची विशेषताच ती म्हणली जाते की ते त्याचे गुणांनी सहित आहे. त्याचे ते जे गुण आहे तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे त्या द्रव्याचं. मग जर त्या गुणांनीच ते रिक्त असेल तर त्याला द्रव्य कोण म्हणणार? जो अपने असाधारण लक्षण से रहित है ऐसा द्रव्य तो असत है. कारण जीवाचं असाधारण गुण ज्ञान आहे, आणि जर त्याच्यानीच तो रहित आहे मानलं तर ते द्रव्यच असत होऊन जाईल. है ही नहीं, नाम ही लेना बेकार है. इसी तरह ऐसा गुण जिसका कोई आश्रय नहीं, निराश्रित गुणों का भी अभाव है. कारण गुण राहतात तर ते नियमाने आश्रयाने राहतात. जसं म्हटलं ना, पाणी आहे, पाणी आण म्हटलं तर तुम्ही कसं आणणार? तांब्यात नाही आणायचं, पात्रात नाही आणायचं, हातात नाही आणायचं, पाणी आणा. कसं आणणार हो? काहीतरी पात्र असल्याशिवाय. ते ह्यानी आणलं होतं श्रेणिकाने. कसं? श्रेणिकानेच की दवबिंदू घेऊन या म्हणून सांगितल्यावर कसं आणले होते? ते कापड टाकलं होतं त्या झाडांवर, ते कापड भिजलं आणि ते घेऊन आला आणि पिळून दाखवलं होतं पाणी. म्हणजे असं तुम्हाला जर पाणी पाहिजे म्हटलं तर पात्राशिवाय पाण्याचं म्हणजे आश्रय असल्याशिवाय त्या पाण्याला काय म्हणायचं कॅरी करू शकत नाही तुम्ही. तसं गुण आहेत ते कुणाच्या तरी आश्रयानेच राहतात, त्याच्याशिवाय त्यांचं अस्तित्वच नाही. असं कुठंतरी स्वतंत्र गुण फिरतायत आणि मग येऊन ते द्रव्यात मिसळलेत असं कधी होत नाही. कारण निराश्रित गुणांचा अभाव असतो. यो आत्मा और ज्ञान जुदे जुदे ठहर ही नहीं सकते, आत्मा ही स्वयं ज्ञान स्वरूप है. इस आत्मा का ज्ञान एक असाधारण लक्षण है. और है क्या? आत्मा में अस्तित्व भी है, वस्तुत्व भी है,
अनेक साधारण लक्षण है, अमूर्तपना भी है, सो और सब तो मानते जाओ, उसमें ज्ञान भर मत मानो. काय बाकीचं सगळं माना, जीवामध्ये अस्तित्व आहे, वस्तुत्व आहे, प्रमेयत्व आहे, तुमचं जीवत्व आहे, सगळं माना, पण ज्ञान नाही एवढंच माना. तर तरीसुद्धा सांगितलं आत्मा में ज्ञान स्वभाव है ऐसा न मानो, उस ज्ञान स्वभाव को अलग कर दो तो बुद्धि में आत्मा कुछ चीज रही क्या. म्हणजे त्या आत्म्याला ओळखणार कसं तुम्ही जर ते ज्ञानच नाही आहे त्याच्यामध्ये म्हणलं तर. आत्मा का प्राण अर्थात जिससे आत्मा का अस्तित्व रहता है वह लक्षण तो चैतन्य है. ऐसा चैतन्य स्वरूप यह मैं आत्मतत्व हूँ, इसके अतिरिक्त और कुछ नहीं हूँ, शरीर नहीं हूँ, वैभव परिजन धन ये कुछ मैं नहीं. जितने विकल्प के तरंग है वे सब मैं कुछ नहीं हूँ, मैं तो केवल एक चैतन्य स्वरूप तत्व हूँ. यही है निज शुद्ध आत्मतत्व. काय कळलं. चैतन्याला सोडून ज्याला कुठं तुम्ही मी मानता ते सगळं मी नाही ह्याची भावभासना करा. कुठं कुठं मी आहे. अनेक वस्तूंमध्ये आपण त्या मीला डिवाइड करून टाकले, त्यामुळं मीच मिळत नाही, बाकी सगळं मिळतंय. म्हणजे त्या मीचा शोध घ्या तर सगळ्या बाकीच्या वस्तू परिग्रह हे पराधीनता नष्ट होईल, परावलंबन नष्ट होईल. ऐसा चैतन्य स्वरूप यह मैं आत्मतत्व हूँ, इसके अतिरिक्त और कुछ नहीं हूँ. म्हणून आत्म्याचं प्राण आहे ते चैतन्य आहे. काहीतरी तुम्हाला सांगायला आठवलं होतं. इसके अतिरिक्त और कुछ नहीं हूँ, शरीर नहीं हूँ, वैभव परिजन नहीं हूँ. हाँ, जितने विकल्प के तरंग है वे सब मैं कुछ नहीं हूँ. जेवढे काय विकल्प उत्पन्न होत आहेत ते स्वभाव पर्याय आहेत का विभाव पर्याय आहेत. मग विभाव पर्याय म्हणजे जीवाचं अस्तित्व नाही आहे. मग मी आज काय सकाळी कॅसेट ऐकली की सम्यक दर्शन ही स्वभाव पर्याय का विभाव पर्याय. स्वभाव पर्याय ना सम्यक दर्शन कुठलंही असू देत, मग त्या औपशमिक शायोपशमिक शाही कुठलंही सम्यक दर्शन असू देत, तर ती जीवाची स्वभाव पर्याय आहे. आणि स्वभाव पर्यायाला कर्मांची अपेक्षा नसते, निरपेक्ष असतात स्वभाव परिणमन. जसं अस्तित्व हे स्वभाव परिणमन आहे. अस्तित्वासाठी कोणाची गरज आहे, कुठल्याही द्रव्याला. मग सगळे स्वभावरूप परिणमन असतात ते स्वाधीन असतात, पराधीन नसतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं कसं सम्यक दर्शन कसं लावायचं. आपण म्हणतो की 7 कर्म प्रकृतींचा उपशम झाला, क्षयोपशम झाला, क्षय झाला, त्याच्या निमित्तात जे सम्यक दर्शन झालं त्याचे भेद करून सांगतो आपण औपशमिक शाईक वगैरे. पण त्यांनी म्हणलं ही जर स्वभाव पर्याय आहे तर तुम्ही कसं लावायला पाहिजे. जीवाची स्वभाव पर्याय प्रगटली म्हणून कर्मामध्ये उपशम क्षयोपशम झाला. नाहीतर आपण लावताना कसं म्हणतो 7 कर्मांचा उपशम झाला त्यावेळेस तिथं सम्यक दर्शन झालं, असं नाही लावायचं. म्हणले जीवाचं परिणमन किंवा कुठल्याही द्रव्याचं स्वभाव परिणमन आहे ना, जसं आहे तसं परिणमन ते करतंय, त्यावेळेस त्याला तिथं परद्रव्यामुळं झालं असं म्हणलं तर, किंवा ते परद्रव्याचं झाल्यावर असं झालं म्हणलं तरी पण दोष येतो. नाहीतर मग ते स्वभावरूपाने कुठलंही द्रव्य परिणमन करणार नाही. काल द्रव्याचं परिणमन स्वभावरूप असतं का विभावरूप असतं सांगा. विभावरूप परिणमन नसतं का बरं. विभावरूप परिणमन नाही 4 द्रव्यामध्ये. 4 द्रव्यामध्ये विभाव रूपाने परिणमन होण्याची शक्ती नाही आहे. वैभाविक शक्ती फक्त जीव आणि पुद्गलामध्ये आहे. म्हणून तुम्हाला रागद्वेष होतात, क्रोधादी कषाय होतात. आणि हे पुद्गल असतं त्याला पण विभावरूप परिणमन म्हणजे स्कंद होतो. पण जे 4 द्रव्य कुठले राहिले सांगा. 6 द्रव्यापैकी जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे 6 द्रव्य आहेत. त्यातले जीव पुद्गल सोडल्यावर राहिलेले जे 4 द्रव्य आहेत ना ते सगळे शुद्ध आहेत, खूप छान आहेत ते सगळे द्रव्य. म्हणजे आपल्यासारखे बाटिक नाही आहेत, दुसऱ्याशी मिसळतच नाही. म्हणजे धर्मद्रव्य अधर्मद्रव्य ह्याच्यामध्ये विभाव रूपाने काही परिणमनच नाही आहे. मग त्यांनी विचारलं तुम्ही काय करता. कालद्रव्याचं परिणमन म्हणजे चांगलं आणि वाईट काळ म्हणत नाही का तुम्ही. अमावस्या म्हणजे आज शुभ दिवस नाही, आज शुभ दिवस आहे, किंवा मुहूर्त बघूनच सगळे कार्य करता असं त्यांनी ते घडवत असताना सांगितले. मग कालाला तुम्ही अशुभ आणि शुभ केलं का नाही, मंगल अमंगल वगैरे. मग कालद्रव्याचं विभाव परिणमन झालं का नाही. ते बघता ना तुम्ही. लग्न कधी करायचं, पत्रिका बघितली, वेळ बघितली, मुहूर्त बघितला, चांगलं होती का वाईट होती सांग. तर एक ज्योतिषी असतो बरं का असंच, आणि तो असं सगळ्यांना मुहूर्त वगैरे सांगत असतो.
आणि मग त्यावेळेस तिथं त्याला खूप नावाजलेला होता म्हटल्यावर गावातले अनेक जण त्याच्याकडं वेळ विचारायला यायचे, काहीतरी मुहूर्त विचारायला. आणि मग असंच एक फॅमिली गेली होती त्याच्याकडं, त्याच्या मुलाचं का मुलीचं कोणाचं लग्न होतं म्हणून. आणि मग असं दोघं चौघं पुरुष जाऊन त्याला भेटून विचारून येणार होते. आणि मग ते घेऊन गेले पत्रिका वगैरे सगळं. आणि ते ज्योतिषीच्या घरी जाऊन बसले होते, तर ते ज्योतिषी गेले होते कुठं नदीवर आंघोळ करायला का काय, पूजा करायला असं. आणि मग तोपर्यंत बसा म्हणून सांगितले घरातले लोक. आणि त्या घरातल्या लोकांमध्ये एक त्यांची मुलगी होती जी की विधवा होती, खूप लहान होती वयाने पण विधवा होती. आणि मग ती येऊन त्यांचा आदर सत्कार केली, बसवली, त्यांना खायला वगैरे काही दिली असेल असं. आणि ती त्याचं काम करायला गेली. तोपर्यंत अजून पंडित यायला, ते ज्योतिषी यायला वेळ होता. आणि मग नंतर आले ज्योतिषी. आल्यावर आता वडील होते ते, म्हणजे जे बघायला आले होते पत्रिका त्या मुलाची का मुलीची, तर त्यांनी ती सांगितले कशासाठी आला म्हणल्यावर असं असं आम्हाला वेळ पाहिजे होती म्हणून आलो. मग त्या वडिलांचं जरासं डोकं विचार करत होते ते काहीतरी, कारण ते घरातला प्रसंग जे दिसत होतं ना, आता ह्यांना वेळ कशी विचारायची म्हणून. मग त्यांनी ती सगळी वेळ वगैरे बघितली, काढून दिली ज्योतिषाने, की तुमच्या मुलीचं लग्न यावेळेस करा, हे मुहूर्त चांगलं आहे, हे दिवस चांगला आहे वगैरे. आणि मग ते वडील बोलेच ना, म्हणजे जे मूळ विचारणारे होते ते. मग ज्योतिषाने विचारलं, तुम्हाला काय शंका आहे का? काय शंका सांगा. त्यांना काय शंका आली होती? तुम्ही माझ्या मुलाचं लग्न करायला एवढं चांगला मुहूर्त काढून दिलाय, 100% तुम्ही तुमच्या मुलीचं पण लग्न चांगलं मुहूर्त बघूनच केलं असणार आहे. मग तिला असं वैधव्य का आलं, किंवा ती घरी का आली परत? मग मुहूर्त तुम्ही चांगला बघतच नाही. म्हणजे तुम्ही बघितलेली वेळ चांगली आहे कशावरून आम्ही गृहीत धरू, कारण समोर तिथं दिसतंय ना प्रूफ. म्हणजे त्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं होतं ज्योतिषाने, की ही माझी मुलगी आहे, आत्ताच तिचं लग्न झालं होतं, पण असं तिच्याबरोबर प्रसंग झाला आणि ती विधवा झाली आहे असं वगैरे. उगीच बोलता बोलता आता काहीतरी प्रसंग आला होता म्हणून त्यांनी तसं परिचय करून दिला होता मुलीचा. आणि मग हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये सगळे असे प्रश्नावर प्रश्न सुरू झाले होते, की मुहूर्त बघायचं कशासाठी? मग जर जो स्वतःचं मुहूर्त बघितल्याशिवाय तर तो करणार नाही, आपल्या मुलीचं वाईट होईल असं तर त्याला वाटणार नाही आहे. आणि मग ह्याच्याकडं मी भविष्य ऐकून माझ्या पोरांचं किती कल्याण होणार आहे. म्हणजे कुठल्याही वेळेवर पण अवलंबून राहू नका, हे सांगायचं. कुठली वेळ खूप चांगली आणि वाईट असते असं नाही. तुमचं शेवटी योग्यता आणि तसं भवितव्य असेल तर किती चांगल्या ठिकाणी जावा, चांगल्या वेळेत करा, पण तरी सुद्धा लग्न हे कधी शुभ कार्य नाहीच आहे, तर काय शुभ निघायचं त्याच्यातनं? अशुभ कार्याला मुहूर्त बघून शुभ करायचा प्रयत्न करायचं, त्याला म्हणायचं शुभ मंगल. ते कधी मंगल नसतं आणि कधी शुभ नसतं. म्हणून माझ्यासमोर बसलेले सगळे लग्न केलेलेच आहेत. कोण न लग्न केलेलं आहे का त्याला उपदेश द्यायला? कोण नाही, सगळे लग्न करून बसलेले आहेत. कोण कोण शुभात आहे आणि मंगलात आहे सांगा. तुम्ही लोक तुमच्या पोरांना आणणारच नाही माझ्यासमोर, कारण असं कुठंतरी काढून घेतलं तर त्यांचं भविष्य. म्हणून डॉक्टर काका सांगा प्रतीक्षाला, कधी मंगल हे काय लग्न हे मंगल नसतं, शुभ नसतं, म्हणून करू नकोस. तुझं कल्याण आहे कुठं? स्वभावाला जाणण्यामध्ये. चेतन कार्य के प्रति जैसे वह कुल्हाड़ी बाह्य उपकरण है, ऐसे ही आत्मा का बाह्य उपकरण ज्ञान नहीं है. जसं ती कुऱ्हाड वेगळी होती आणि जीव तो देवदत्त वेगळा होता, आणि त्या वेगळ्या कुऱ्हाडीने जीव देवदत्ताने कार्य केलं असं म्हणलं गेलं, तसं जीव आणि त्याचं ज्ञान असं वेगळं उपकरण नाही. वीर्यांतराय कर्म का क्षयक्षम होने पर उत्पन्न हुआ जो आत्मा का वीर्य विशेष है, शक्ती है, वह अभ्यंतर उपकरण है. म्हणजे तिथं जीवाची ती तशा क्षयक्षमाचं निमित्त हे अभ्यंतर उपकरण म्हणजे उपादान दाखवलं. आणि मग बहिरंगामध्ये हाताचा व्यापार वगैरे तिथं त्याच्याद्वारे झाला. यदि यह शक्ति न हो तो यह आत्मा कैसे जान सकता है? हाँ, कुल्हाड़ी के दृष्टांत की जगह ज्ञान के बाह्य साधन और गुरु आदि बहिरंग कारण दृष्टांत समझ लीजिए. जैसे गुरु के द्वारा हम ज्ञान सीखते हैं, तो गुरु तो कुल्हाड़ी की तरह भिन्न है, पर यह ज्ञान जो एक आत्मा का शक्ति विशेष है, वह भिन्न चीज नहीं है. तर असंच एक उदाहरण सांगितलं की
एक माणूस गेला होता असंच एका भविष्यकाराकडं, आणि गेल्यावर तिथं काय झालं बरं, त्यांनी भविष्य सांगण्यासाठी हे सांगत होता की तुला खूप धनलाभ होणार आहे किंवा तुझं खूप चांगलं भविष्य आहे, भवितव्य चांगलं आहे वगैरे, पण तुला अजून सगळे डिटेल्स ऐकायचे असतील तर मला तुला काहीतरी द्यावं लागेल. मग त्यांनी विचारलं की नाही, तुला एक काहीतरी वस्तू मी देईन, ती तुझ्याजवळ ठेवायला पाहिजे तर तुझं भवितव्य चांगलं होईल. मग त्यांनी विचारलं काय ठेवावं लागेल, तर सांगितलं ते कसलं तरी निळं मणी आहे माझ्याकडं, ते ठेव तुझ्याकडं म्हणून, तर तुला ते तुझं भविष्य चांगलं होईल. आणि असं अंधश्रद्धेला सगळे बळी पडत असते. तुम्हाला पण कोण सांगितलं ना की इथं दोरा बांधा, काहीतरी पोळं घाला आणि कुठलं तरी मणी घाला, असलं काय तर लगेच लोक तयार करायला शेंदूर लावून या कुठं तर जाऊन असं. तर त्यांनी पण काय केलं, मग त्यांनी सांगितलं की ती निळी मणी तुझ्याजवळ असेल तर तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. मग म्हणला तुमच्याकडे सगळे मण्या दिसतात, मला द्या मग ती मणी. म्हणला तुला अफोर्ड होणार नाही, ती महाग आहे फार. तो म्हणला काय झालं तरी तुझं मी घेईन, पण मला पाहिजे ती मणी. म्हणला मग तू हे मणी घेतलास तर म्हणला आजच्या आज तुला इतकं लाभ होणार आहे, इतकं तुझं सगळं चांगलं होणार आहे, असं वगैरे त्यांनी सांगितलं. शेवटी ते असे भविष्यकार असतात म्हणून कोणाच्या आधीन जाऊ नका विचारायला, भविष्य विचारायला. आणि मग त्यांनी काय म्हणेल ती प्राईस देऊन घ्यायला तयार झाला. मग ठरलं त्यांचं काय 10,000 रुपये असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आणि मग ते ठीक आहे म्हणून त्यांनी ती त्याच्याकडनं अंगठी होती, त्या अंगठीमध्ये ती मणी होती काय ताई, आणि मग ती त्यांनी त्याच्याकडनं घेतली. म्हणली बघू मला येते का ती अंगठी, आणि मग त्याच्याकडनं घेऊन त्यांनी आपल्या बोटात घातली. आणि घातल्यावर आता पैसे द्यायला पाहिजेत ना, पण हा कुठं पैशाचं बोलतोय, ज्यांनी घेतलं तो काय करतोय, मग परत तो काहीतरी विचारतोय, सांगतोय, इकडचं तिकडचं गप्पा मारतोय. मग तो ज्योतिषी परत म्हणतोय की पैसे त्याचे एवढे झाले. मग परत ह्यानी विषय बदलला, इकडचं तिकडचं बोलतोय. असं 4-5 वेळा झालं, पण हा काय पैशावरीच ना. म्हणल्यावर आता जायला तो निघायला लागला सगळं बोलून झालं. आता ह्यानी स्पष्ट बोलला ज्योतिषी, म्हणला ते घेतलंय तुम्ही आणि पैसे दे ना तुम्ही मला. म्हणला इकडचं तिकडचं किती बोलायला लागलंय, पण म्हणला मग व्यापार करायला तुम्ही बसलोय तर मला पहिल्यांदा पैसा द्या त्याचा, तुम्ही घेतलाय तर. आणि मग असं म्हणल्यावर त्यांनी एक जोरात त्याला थप्पड दिली बरं का. कोणाला त्या ज्योतिषाला दिली या आलेल्या माणसाने. मग तो भडकलाच, म्हणला एक तर माझी वस्तू घेतलाय, मला पैसे दिलं नाही आणि परत मलाच मारतोय का असं. मग त्यांनी सांगितलं तू मला इतकं सगळं भविष्य सांगितलं, आजचं तुझं भविष्य तुला कळलं होतं का, एक थप्पड तुला मिळणार आहे. म्हणला तुला कुठली मणी घालायची, मग तुझ्याजवळ मणी असताना तुला थप्पड मिळायला लागली तर. म्हणला तुझं भविष्य ऐकून मी काय करू म्हणला. आणि मग त्यांनी ती मणी तिथंच ठेवली आणि निघून गेला. म्हणजे ज्याला स्वतःच कळणार नाही ते दुसऱ्याला काय सांगणार आहे. म्हणून असं शेवटी ते काय म्हणायचं, फेट नसतं, काय भविष्य नसतं, एक प्रेडिक्शन असतं, एक काय म्हणतात, फक्त असं होईल असा अंदाज असतो एक, पण त्याच्यावर आपण विसंबून राहतो आणि असंच होणार. कोणतरी सांगितलं तुम्हाला 4 वर्षांनी तुम्ही मरणार, काय होणार सांगा. 4 वर्ष होण्याच्या आधी आत्ताच मरण सुरू झालं आपलं. म्हणजे ज्या क्षणाला समजलं त्या क्षणापासून मरणाचा अनुभव सुरू झाला. म्हणजे 4 वर्ष तर झुरतच जगणार तो, फुकट मिळालेलं जगणं सुद्धा तो नाही मरणार असेल तरी मरणार, आणि 4 वर्षानंतर मरणार असेल तर आधीच मरल कुठं तर असल्या विचाराने. म्हणून कोणाला विचारण्यापेक्षा सांगितलं उलट ज्ञानाची अशी तयारी करा जिथं की आपल्याला आपलं कल्याण सहज करता येईल. म्हणून सांगितलं ज्ञान जीव से भिन्न चीज नहीं है. ज्ञान यदि ज्ञानी से भिन्न हो तो ज्ञान को कुछ कर्ता का संपर्क नहीं मिला. आत्मा है कर्ता, ज्ञान करण आहे. यह ज्ञान को कर्ता का संबंध नहीं रहा तो भला बतलाओ कुल्हाड़ी पड़ी हुई है, काटने वाला पुरुष न हो देवदत्त, तो क्या वह कुल्हाड़ी स्वयं काट को काटने की सामर्थ्य रखती है. काय कळलं. कुऱ्हाड पडली आहे, लाकूड पडलंय, कटका होत नाही सांगा त्याच्याने, ते माणसाने काटल्याशिवाय होणार नाही आहे. तसं सांगितलं ज्ञान पडलंय, ज्ञानी पडलंय. मग कोणाला हे वस्तूला ज्ञान का होत नाही, कारण ज्ञानी जाणतच नाही आहे त्या ज्ञानाने. इसी तरह इस शंकाकार ने ज्ञान को भी माना है, आत्मा को भी माना है, पर जुदा जुदा माना है. तो आत्मा जुदा रहा, ज्ञान जुदा रहा. क्या यह ज्ञान आत्मा के बिना कुछ जानने में समर्थ हो सकता है. नहीं हो सकता है. तब ज्ञान को और आत्मा को जुदा जुदा मानने पर आत्मा भी अचेतन बन गया और
ज्ञान भी अचेतन बन गया। इसलिए क्या करना चाहिए? यह मैं आत्मा जो कुछ मैं हूँ, स्वयं अपने आप स्वतः सिद्ध अपनी सत्ता के कारण क्या हूँ, कितना हूँ, कैसा हूँ, इस पर दृष्टि दी जाए तो यह विदित होगा कि यह तो केवल चित स्वभाव मात्र है। किसी पर के संबंध, पर की अपेक्षा लगाए बिना, पर के निमित्त से जो कुछ होता है उसे भी निरखे बिना, केवल अपने सत्व के कारण जो इसमें हो, वह भाव क्या है? वह भाव है चित स्वभाव। यह चित स्वभाव शुद्ध है, अर्थात किसी पर की अपेक्षा रखकर न देखो, केवल एक अपने आप को स्वभाव मात्र है। ऐसा शुद्ध आत्मा का जो अनुभव है, उपयोग है, ज्ञान है, वह वितराग सहज उत्तम आनंद को झराता हुआ प्रकट होता है। सारी करामात ज्ञान कला की ही तो है। संसार पण ज्ञानाचाच आहे आणि संसाराचा अभाव पण ज्ञानाचंच कार्य आहे। फक्त तुम्ही कसं वापरता त्याच्यानुसार संसार मिळणार आणि मोक्ष मिळणार। काय पाहिजे तुम्हाला? आहे की चांगलं चाललंय आमचं घर, कशाला काढून घ्यायला लागलाय? का आमचा संसार मोडायला लागलाय? चला बघू, आत्ता दीक्षा देऊन कल्याण करतो तुमचं, घेताय का? कुठं सोडायची तयारी आहे? नाही, आमचा संसार सुरळीत चालू आहे हो, कुठं आम्ही सुखी आहे संसारात? ज्ञानानी सुखी आहात, ज्ञानानीच दुखी आहात। हम अपने ज्ञान का जिस प्रकार से प्रयोग करेंगे वैसा ही हम पर सुख, दुख अथवा आनंद बीतेगा। हम विकल्पात्मक पद्धति से इसे प्रयोग में लाए तो दुख होगा, विकल्प होगा, और निर्विकल्पता की पद्धति से देखेंगे तो निर्विकल्प दशा होगी, सुख ही सुख होगा। म्हणून कोणाला सुखी जगायचं त्यांनी विचार करा, कसं जगायला पाहिजे, कोणाचं अवलंबन घ्यायला पाहिजे। ज्यांनी अज्ञानाचं अवलंबन घेतलं त्याला दुःख आहे, ज्यांनी ज्ञानाचं अवलंबन घेतलं तो नियमाने सुखात राहणार। ओम जाणा निरालंब स्वभावी स्वाधीन असणाऱ्या निज ध्रुवाला जाणा। या निज आत्म्याला जाणण्यासाठी शरीराची, इंद्रियांची आवश्यकता नाहीच। इंद्रियवाला मी नाहीच, शरीरवाला मी नाहीच, मी तर अमूर्तिक चित स्वभावी आहे। चैतन्य स्वरूपोऽहम्। ओम नमो अरिहंत